नमस्कार, रेवीज मॉम्स किचन चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत मेथकूट. त्यासाठी आपण घेतलेला आहे तमालपत्री, 7-8 लवंगा, 7-8 मिरे, एक मोठी विलायची, दालचिनी, 1 चमचे जिरे, 1 चमचे मोहरी आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी पोहे, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा तीळ, 2 ते 3 चमचे तांदूळ, 2 चमचे मीठ, धने पावडर 2 चमचे, गव्हाचं पीठ 2 चमचे, फुटाणे अर्धी वाटी, 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 2 ते 3 लाल वाळलेले मिरच्या. आपण हे सर्व मिश्रण छान भाजून घेणार आहोत. भाजल्यानंतर आपण ह्याला बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहेत. आपण खाल्लेला आहात का कधी मेथकूट? मेथकुटाचे खूपच औषधी गुणधर्म आहेत. मेथकूटमध्ये आपण जे पदार्थ वापरलेले आहेत ते भरपूर औषधी गुणधर्म आपल्या शरीराला देतात. सर्दी, खोकला, कुठलाही आजार झालेला असो, आपल्या तोंडाची चव वाढवणारी रेसिपी म्हणजे मेथकुटाची. आपल्या शरीरात रोगप्रतिकार क्षमताही मेथकुटाने वाढते. म्हणून आपल्या जेवणात मेथकुटाचा समावेश असला पाहिजे. त्यासाठी आपण हरभऱ्याची, मुगाची आणि उडदाची डाळ एकत्र भाजून घेणार आहोत. मध्यम आचेवर 5 ते 10 मिनिटे आपण डाळ छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. एक एक करून आपण सर्व पदार्थ भाजून घेणार आहोत. डाळी छान भाजून झालेल्या आहेत. आता ही डाळ काढून घेऊयात. आता आपण तांदूळ भाजून घेऊयात. तुम्ही हवं असल्यास थोडंसं तूप टाकून भाजू शकता. पोहे घातलेला आहे भाजण्यासाठी. पोहेला तांदळाला पण थोडंसं तोडून बघू शकता. थोडंसं कडक झालं की आपण लगे काढणार आहोत. सर्व मसाले भाजून घेत आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ, धने पावडर, हळद, हिंग ह्यांनाही छान बारीक आचेवर 2 मिनिटे भाजून घेत आहे. फुटाणे, मीठ सर्व आपण एकत्र थोडंसं फिरवून घेत आहे. आपलं सर्व मिश्रण भाजून झालेलं आहे. मिरच्या वगैरे, तमालपत्री खूप मोठे आहेत. मी त्यांना हाताने तोडून थोडंसं बारीक केलेलं आहे. आता आपण सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेणार आहोत. मिश्रण आपल्याला छानसर बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रण आपलं एकदम मऊ छान बारीक होईल. जवळजवळ 4 ते 5 मिनिटं आपण एकदम मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण. सर्व मिश्रणाला मी छानपैकी चाळून घेतलेलं आहे. म्हणजे जे काही थोडंसं मोठं असेल मी त्याला परत मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे.
आपलं मेथकूट बनून तयार आहे. गरमागरम भात सोबत गरम गरम तूप मेथकूट खाण्यास तयार आहे. स्वादिष्ट मेथकूट, मुलांना आवडणारी मेथकूट तूप भात रेसिपी. धन्यवाद. लाईक शेअर